पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारीवरून वाद निर्माण झाला आहे। गजा मारणे यांच्या पत्नी जयश्री मारणे यांना एबी फॉर्म तसेच आंदेकर कुटुंबातील 2 महिलांना उमेदवारी दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे। पुणे महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारींनी वादाला तोंड फोडलंय। कुख्यात गुंड गजा मारण्याची पत्नी जयश्री मारणे या पुणे महापालिका निवडणूक लढवणार आहेत। राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जयश्री मारणे यांना एबी फॉर्म देण्यात आला असून त्या पुण्यातील प्रभाग क्रमांक 10 बावधन भुसारी कॉलनी या प्रभागातून निवडणूक लढवणार आहेत। मात्र 2017च्या निवडणुकीत त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता। त्यावेळी मात्र अजित पवार गटाकडून पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात त्या उतरल्यात। दरम्यान गजा मारणे म्हणजेच गजानन पंढरनाथ मारणे पुण्यातील मारणे टोळीचा प्रमुख म्हणून ओळखला जातो। कोथरूड परिसरात महाराज या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गजा मारणेवर खंडणी, मारहाण, हत्या आणि हत्येचे प्रयत्न अशा अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। दुसरीकडे आंदेकर कुटुंबियांनीही अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज भरलेत। लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर या दोघींनीही आज राष्ट्रवादीकडून एबी फॉर्म देण्यात आलाय। आंदेकर यांच्या वकिलांच्या मार्फत दोन्ही अर्ज दाखल करण्यात आलेत। या दोघींनी पुण्यातील प्रभाग क्रमांक 23 रविवार पेठ आणि नाना पेठ या प्रभागातून उमेदवारी अर्ज भरलेत।